तर मित्र, आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवनागरी फलकलेखन कसं करायचं ते बघणार आहोत. तर बघा, या ठिकाणी मी अशी सरळ रेष काढलेली आहे आणि हा जो कोन आहे तो आहे 90 अंशाचा आणि इकडचा पण 90 अंशाचा आहे. याच्या मधोमध जो आपण काढलेला आहे कोन तो आहे 45. तर देवनागरी सुलेखन करण्यासाठी आपल्याला 45 अंशाचा कोन असावा लागतो. तर हा खडू आहे माझ्याकडे. हा खडू आपल्याला याच रेषेवरती ठेवायचा आहे, असा तिरपा. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा जो कोन आहे तो पण 45 अंशाचा आहे, तिरपा. ओके, असाच आपण या ठिकाणी खडू तिरपा पकडायचा, इथं ठेवायचा असा. इथं बघा असा तिरपा ठेवलेला आहे मी आणि सरळ असंच रेष खाली ओढून घ्यायची, बस. ओके, हे टोकच चिटकलं पाहिजे आणि इकडचं पण टोक चिटकलं पाहिजे. परत इथं मारून दाखवतो बघा, हे अशा प्रकारे. फक्त रेषेचं टोक चिटकलं पाहिजे. हा झाला आपल्या अक्षराचा बेसिक, सरळ रेषा. उभ्या रेषा जर आपण काढू शकलो तरच आपल्याला सुलेखन करता येतं. त्याच्यामुळे आपल्याला उभ्या रेषांचा सराव करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला हेच रेषा आपल्याला शिरोरेषा म्हणजेच अशा प्रकारे हे झाली शिरोरेषा. हे इकडचं टोक आणि इकडचं टोक जर आपण अशी उभी रेष मारलो अशा प्रकारे. तर या रेषांचा सराव आपल्याला करायचा आहे सुरुवातीला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक मारा, शेअर करा आणि कमेंट पण करून मला सांगा. धन्यवाद.